नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। महाविकास आघाडीकडून बाळ्या मामांना उमेदवारी जाहीर, कार्यकर्त्यांकडून फटाके वाजवून स्वागत। सुरेश म्हात्रे यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वाडा तालुक्यातील कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा करत फटाके वाजवून आनंद व्यक्त केला। पांडुरंग पठारे व प्रमोद पाटील यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना मोठ्या संख्येने मताधिक्यांनी बाळामामा यांना निवडून देऊ असे म्हटले, तर राष्ट्रवादीचे शरद पवार, शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेसच्या सोनिया गांधी यांचे आभार व्यक्त केले। इंडिया न्यूज 28 साठी पालघर प्रतिनिधी किरण दुपारे। श्री बाळामामा म्हात्रे यांची खासदारकीसाठी जी निवड केलेली आहे, श्रीमती सोनिया गांधी, श्री शरद पवार साहेब, उद्धवजी साहेब यांच्या सगळ्यांच्या सहमताने एकमताने निवड झाल्याबद्दल त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो। त्याचप्रमाणे बाळामामा म्हात्रे हे कसे निवडून येतील, अगदी 100% त्यांना आम्ही निवडून आणू, आम्ही प्रयत्न करू आणि त्यांना निवडूनच आणू। आज भिवंडी ग्रामीण लोकसभेची जागा जाहीर झाली। माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षाच्या वतीने सन्माननीय, सर्वांना सुपरिचित असणारे आणि विकासाचा खऱ्या अर्थाने महामेरू असणारा आपला सर्वांचा लाडका उमेदवार, लोकप्रिय उमेदवार सन्माननीय बाळामामा म्हणजेच सुरेश मामा म्हात्रे यांना आज उमेदवारी जाहीर झाली आणि हे सर्व महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांना झाली। त्या वाडा तालुक्याच्या वतीने आम्ही महाविकास आघाडीचे सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचं त्याचप्रमाणे इंदिरा काँग्रेस म्हणजेच सोनिया गांधी हाय काँग्रेस या पक्षाचं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार साहेबांच्या वतीने जाहीर आभार व्यक्त करतो।